करणे आणि खोटं बोलणे. कुठचं जुनं अरे जाणार आहे ना तिथे, आता मोठी लाईन डबल लाईन करतोय आपण तिथे. त्यामुळे अरे म्हणा काहीच केलं नाही ना 50 वर्षात. हा, इकडे जाणार नाही, तिकडे जाणार नाही, इकडे येणार नाही, काय बोलणार यांना, काय बोलणार यांना. कमीत कमी ते 16 वर्ष अडकलेलं काम तुमच्या बापाच्या राज्याच्या काळात काही झालं नाही. धरण पूर्ण करून इथपर्यंत आणतोय ते उपकार माना ना. हे लोकांसाठी काम आहे. आणि म्हणून कोणी काही अपप्रचार केला अजिबात त्यांना म्हणत तुमच्या काळात तर काहीच झालं नव्हतं. आता इकडून जाईल की नाही ते बाप्पू आणि आम्ही बघून घेऊ. त्यामुळे अपप्रचाराला अजिबात हे करू नका. आणि या गावामधून माझी अपेक्षा असं आहे, काम सुरू झालंय. हे मुख्यमंत्री होते 4 वेळा, शरद पवार. अजित पवार 5 वेळा उपमुख्यमंत्री होते. राज्यातल्या सगळ्या देवस्थानांना पैसे यांच्या काळामध्ये दिले गेले, पण यांना पुरंदरचा खंडोबा बाकी दिसला नाही. बरं का, लोकांवर अन्याय केले, देवावर सुद्धा अन्याय केला. मी मंत्री असताना तो आराखडा तयार केला 349 कोटीचा. कधी हे आकडे ऐकलेत काय काँग्रेस राष्ट्रवादीचे? नेतेच दळभद्री तर ते काय पुढचे आकडे, चिंदी चोर सगळे तर ते काय ते बघणार एवढे मोठे आकडे. 349 कोटीतले 109 कोटी मंजूर करून वितरित करून काम संपत आलंय. आता जाऊन बघा. 275 वर्षानंतर पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या नंतर या देवस्थानचं काम करण्याचं, जीर्णोद्धार आणि याचं काम, विकास आराखडा करण्याचं काम, त्याचं भाग्य विजय बापू शिवतारे आणि शिवसेनेला लागलं. आमच्या एकनाथभाई शिंदेंनी, मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस येऊन सत्तेवर खुर्चीवर असणारा मुख्यमंत्री पहिल्यांदा, शरद पवार सुद्धा कधी आले नव्हते, सत्तेवर खुर्चीवर असणारा मुख्यमंत्री पहिल्यांदा इतिहासामध्ये खंडोबाच्या दर्शनाला आला. ते आमचे एकनाथराव शिंदे, शिवसेनेचे नेते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.